नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की अगदी कमीत कमी पैशातून सुद्धा लवकरात लवकर तुम्ही श्रीमंत कसं बनू शकाल, म्हणजे जास्तीत जास्त पैसा कसा मिळवू शकाल, याच विषयावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि सगळ्या कॉन्टॅक्ट्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. प्रत्येकालाच वाटतं की आपण लवकरात लवकर श्रीमंत व्हावं, मोठं बनावं, खूप सगळे पैसे कमवावेत, अगदी आपलं जे आयुष्य आहे ते सुखासमाधानात आयुष्यामध्ये जगावं. तसं वाटणं साहजिक आहे आणि का वाटू नये. प्रत्येकालाच पैसे मिळवायचे असतात. पण होतं काय की पैसे मिळवत असताना पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आणि पैसा मिळवणं हे सगळ्यात मोठं आणि अवघड काम आहे. हे वाटतं तितकं सोपं नाही, पण अशक्यही नाही. जर तुम्ही मनात आणलं, कष्टाची तयारी ठेवली, जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली, तर निश्चितपणे पैसे मिळवू शकता. पण आता ह्या जोडीला तुमच्याकडे नवनवीन आयडियाज पाहिजे. जर तुमच्याकडे आयडिया असतील तर तुम्ही निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. पण हे पैसे कमवत असताना आपल्याला हा कमवलेला पैसा साठवता सुद्धा आला पाहिजे, त्याचं व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. पैसा फक्त कमवायचा आणि पुन्हा गमवायचा या गोष्टीला काही अर्थ नाही. तर आज आपण पैसा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळवायचा कसा आणि परत त्या पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नोकरदार असाल, एखादी व्यावसायिक असाल, तुमचा जो प्राप्त व्यवसाय आहे त्या व्यवसायातून तर तुम्हाला पैसा मिळतच असतो. परंतु याच व्यवसायाच्या जोडीला तुम्ही आणखी एक दोन जोड व्यवसाय चालू करू शकता. जसं की तुम्ही शेतकरी असाल तर दूध डेअरी चालू करू शकता, किंवा तुम्ही खवा बनवून दुधापासून विकू शकता, किंवा तुम्ही तुपाचा व्यवसाय करू शकता. अशा प्रकारचे जोड व्यवसाय तुम्हाला करता येऊ शकतात की ज्याच्यातून तुमच्या उत्पन्नाचा स्रोत वाढेल, तुमचा फायदा सुद्धा वाढेल. पण हे करत असताना याच्यामध्ये काही जोखीम आहे का, काही नुकसान होऊ शकतं का, हे पण आधी तपासून बघायला हवं आणि त्या हिशोबाने आपले प्रयत्न चालू ठेवायला हवेत. त्याचप्रमाणे मोठमोठ्या शहरामध्ये जाहिरात एजन्सीज असतात, मॉडेलिंग क्लासेस असतात. इथं सुद्धा जॉईन होऊन तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. त्याचे खूप सगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील. आणि ज्या वेळेला तुमच्याकडं काही पैसा येतो, समजा आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरून चालूया की दरमहा तुम्हाला 20,000 रुपये मिळतात. मग हे 20,000 रुपये जे मिळतात, आपण काय करतो, हे 20,000 जे आहेत यातला खर्च पटपट पटपट करायला सुरुवात करतो आणि जे काही शिल्लक राहतील पैसे ते आपण सेव्हिंगला टाकतो, किंवा बँकेमध्ये ठेवतो, किंवा इतर कशामध्ये तरी गुंतवतो. परंतु असं न करता जे पैसे तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये भविष्यासाठी गुंतवणूक, बँकेमधली गुंतवणूक, तुमचे हप्ते, हे सगळे पैसे आधी बाजूला काढा आणि उरलेले जे पैसे आहेत त्या पैशामध्ये तुमचं पूर्ण महिन्याचं नियोजन झालं पाहिजे. आता 20,000 मध्ये समजा तुमचा किराणा 5,000 रुपयाचा आहे, तुमचं घर भाडं 3,000 रुपये आहे, तर हे जे 8,000 रुपये आहेत हे सुद्धा तुम्हाला बाजूला काढल्यानंतर वरचे जे उरलेले 12,000 आहेत, ह्या 12,000 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. आणि मी तर असं म्हणेन की पैसा बँकेत ठेवण्यापेक्षा एखाद्या व्यवसायामध्ये खेळता ठेवा, की जेणेकरून त्या पैशाला दररोजच्या दररोज वाढ असेल, तो पैसा वाढत राहील. परंतु काही पैसा हा सिक्युरिटी म्हणून एक सेफ डिपॉझिट तुम्हाला आयत्या वेळेला उपयोगी पडेल म्हणून तुम्ही शिल्लक ठेवायला हवा. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे लोक पैसे उसने मागत असतात. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण एखाद्याला पैसे उसने द्यावेत की नाही.
अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण याच्यावरती मी एक तुम्हाला चांगल्यापैकी सोल्युशन सांगेन की जर तुम्हाला एखाद्याला पैसे उसने द्यायचेच असतील तर त्यानं याच्या आधी व्यवहार तुमच्याशी चांगला केलेला आहे का, तो वेळेवर पैसे तुम्हाला परत देऊ शकतो का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला खरंच पैशाची गरज आहे का, हे 3 मुद्दे तुम्ही बघायला हवेत. कारण आतापर्यंतच्या अनुभवानुसार ज्या ज्या व्यक्तींना आपण पैसे उसने देतो ते पैसे 100% आपल्याला परत मिळतातच असं बिलकुल नाही. सगळेच तसे नसतात, परंतु 90% लोक आपल्याला पैसे परत करत नाहीत. परत करतात ती फक्त कारणं आणि बहाणे. तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्याला पैसे उसने देत असताना त्या पैशाची लिखावट तुमच्याकडे असायला हवी, त्या पैशाची नोंद असायला हवी, किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्या ऑनलाईन पेमेंटमध्ये तुम्ही तसं मेन्शन करायला हवं की याला या दिवसापर्यंत आपण पैसे उसने दिलेले आहेत. शक्यतो पैसे उसने देणं जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं तुम्ही टाळायला हवं. बर, आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला किंवा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्ही तुमच्या भांडवलामध्ये किती वाढ झाली आहे हे बघा. आणि प्रत्येक महिन्यात तुम्हाला जर वाढ आढळून येत नसेल किंवा त्याच्यामध्ये कमतरता जाणवत असेल तर नक्कीच तुमचं महिन्याचं बजेट किंवा तुमचा व्यवहार, तुमचा व्यवसाय कुठंतरी चुकतोय असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. त्यामुळं तुमच्याकडं एवढी गोष्ट तरी असायलाच हवी की आपला व्यवहार कुठेही चुकता कामा नये आणि त्या व्यवहाराचं दर महिन्याचं ऑडिट हे आपल्याला स्वतःला करता आलं पाहिजे. व्यवसाय कुठलाही असू द्या, त्याच्यामध्ये कधीही कमीपणा मानू नका आणि व्यवसाय करत राहा. आज काय मला गिराईक झालं नाही, आज काय माझा व्यवसाय झाला नाही असं म्हणू नका. 4 दिवस जरी तुम्हाला गिराईक झालेलं नसेल तर बाकीच्या दिवसांमध्ये बऱ्यापैकी गिराईक होत असतं. आता हा जो पैसा आहे, हा पैसा मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर जी काही महत्त्वाची कामं आहेत त्याच्यासाठीचा पैसा बाजूला काढून ठेवा. घराचं रेंटल बाजूला काढून ठेवा, तुमचा किराणाचे पैसे बाजूला काढून ठेवा आणि याच्यातूनही जो पैसा शिल्लक राहील तो तुमच्या व्यवसायामध्ये गुंतवा. आणि सुरुवातीलाच मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20,000 रुपये जर पगार आहे तर त्या 20,000 पगारामधून 25 ते 40% रक्कम ही तुमच्या व्यवसायासाठीच गुंतवा. उरलेल्या पैशांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आता हे करत असताना काही वेळेला अचानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुणाला मेडिकल इमर्जन्सी असते, कुणाला इतर काही इमर्जन्सी असू शकते. तर ही जी इमर्जन्सी आहे या इमर्जन्सीसाठी तुमच्या चालू पैशातून किंवा जे उत्पन्न तुम्ही वाढवाल इतर जोडधंद्याद्वारे त्याच्यातून किमान 10 ते 15% एक निधी तुम्ही बाजूला काढून ठेवा की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला तुमचे बँकेतले पैसे वाढते राहावेत असं वाटत असेल तर त्यासाठी पैसे बँकेत ठेवण्याऐवजी तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करा. जसे की पिळ्याची अंगठी असेल, बिस्किट असेल. तर ह्या माध्यमातून तुम्हाला तुमची गुंतवणूक वाढत राहू शकते. कारण सोन्याचे, चांदीचे भाव हे सातत्यानं वाढत राहतात. याच्या पूर्वीचा जर सोन्या चांदीचा इतिहास बघितला तर त्याचे भाव
वाढत आलेले आहेत, किंवा तुम्ही दागिने जरी खरेदी केलेत तरी कालांतराने त्याचे भाव वाढलेलेच असतात. हा एक तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन तुमच्या पैसे वाढीसाठी असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर आपला पैसा खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकाल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसा वाढवत असताना तुम्हाला जर काही घरामध्ये खरेदी करायची असेल, शॉपिंग करायची असेल, तर ती शॉपिंग मर्यादित करायला हवी. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचा पैसा एक ठराविक लेवलपर्यंत वाढत नाही, तुमची एक ठराविक मॅनेजमेंट पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही जेवढा म्हणून तुम्हाला खर्च टाळता येईल तेवढा टाळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे तुम्ही जर कुठलं व्यसन करत असाल, मग ते साधं तंबाखूचं असेल, दारूचं असेल, सिगारेटचं असेल, गुटख्याचं असेल, जे काही असेल, तर याच्यामध्ये खूप मोठा पैसा बर्बाद होतो, की जो की पैसा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढून मिळाला असता. तर शक्य असेल तितक्या लवकर आणि शक्य तेवढ्या जलद गतीनं तुमचं व्यसन तुम्ही कमी करा आणि शेवटी बंद करा. कारण कुठलंही व्यसन शरीराला फायदेशीर नसतं. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल आणि पैशाच्या मॅनेजमेंट संबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही शंका असतील तर आम्हाला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.